आकांक्षा देवीचे वेगवेगळी रूपे आहेत. महिलांना म्हणजे आपल्याला काय शिकवण देतात? खरं तर माझ्यासाठी माझी पहिली देवी ही माझी आईच आहे. कारण तिने मला लहानपणापासून कुठली गोष्ट वाईट आहे कुठली गोष्ट चांगली आहे हे शिकवलं. जिने मला घडवलं ती म्हणजे माझी आई. ही माझ्यासाठी माझी देवी आहे. आणि देवींबद्दल सांगायचं म्हटलं तर सरस्वती माता आपल्याला शिक्षणाची ओढ देते. आपलं घर धन धान्य व वैभवानी कौशल्य ही लक्ष्मी माता करते. परत आपण जर कुठल्या संकटात असू तर त्या संकटाला मात देऊन त्याच्या सामोरी जाणं हे आपल्याला दुर्गा माता शिकवते. अशा अनेक देवीचे रूप आपल्याला काही काही शिकवून जातात. तर एवढंच. आकांक्षा, एवढ्या लहान वयात एका सामान्य घरातली तू मुलगी चंदेरी दुनियेला गवसणी घातली, हे कसं काय शक्य झालं आणि कुणामुळे शक्य झालं? मला तर लहानपणापासूनच आवड होती ऍक्टिंग करण्याची. पिक्चर काय असतो कसा बनतो हे मला लहानपणापासूनच याची आवड होती. मी अनेक चित्रपट बघायचे आणि त्यामधून मी त्यांच्यासारखं ते कसं करतायत, ते कशी ऍक्टिंग करतायत त्यांना बघून मी तसं स्वतः ऍक्टिंग करायचे ट्राय करायचे. आरशासमोर जाऊन कंटिन्यू मी त्यांचे डायलॉग्स पाठ करायचे आणि आरशासमोर जाऊन मी तसं बोलायचे. आणि हे सगळं माझ्या आई वडिलांनी म्हणजे त्यांनी बघितलं आणि त्यांनी नोटीस केलं की ही असं सगळं करतीये. तर तिथून पुढे माझ्या वडिलांनी प्रयत्न सुरू केले. आम्ही काय अशा फिल्मी बॅकग्राऊंड मधले नाही आहोत. आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत. आमचं चित्रपट क्षेत्राचे काही संबंध नाहीये. तर तिथून माझ्या वडिलांनी सुरुवात केली प्रयत्न करायला की कसं जाता येतं. अनेक ऑडिशन्स दिले मी आणि त्याच्यावरून मग छोटे छोटे रोल मला मिळत गेले. पूर्ण ह्या म्हणजे जो स्पॅन होता माझ्या आयुष्याचा त्यामध्ये माझ्या आईनी, माझ्या वडिलांनी, माझ्या काका काकू, माझे बहीण भाऊ, आम्ही खरं तर जॉईंट फॅमिली होतो तर सर्वांनीच मला सगळेच खूप सपोर्टिव्ह राहिले. आणि आपण म्हणजे नेहमी म्हणजे मी सर्वांनाच बघतो की जर कोणी असं सक्सेसफुल झालं की सगळे श्रेय आपल्या कुटुंबांना देतात, कुटुंबाच्या माणसांना देतात. पण मी अजून एका माणसाला ह्याचं श्रेय देईन. कारण काय असतं की आपण प्रयत्न करतोय. मी असं म्हणतेय की मला हिरोईन बनायचंय, मी असं म्हणतेय मला ऍक्ट्रेस बनायचंय, मला पिक्चर मध्ये काम करायचंय. पण हे शक्य म्हणजे आपण ट्राय करतो पण हे शक्य तेव्हाच होतं जेव्हा समोरचाही माणूस आपल्याला संधी देतो आणि समोरचाही माणूस आपल्याला त्या जागेवर बघतो किंवा म्हणजे की मी हे करू शकते असं ते समोरचा माणूस बघतो. आणि मी अनेक चित्रपट केले छोटे, त्याच्यामध्ये छोटे मोठे रोल केले. पण ज्या चित्रपटामुळे मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, मला जी प्रसिद्धी मिळाली तो म्हणजे सुमी. आणि त्यामध्ये मला ज्यांनी काम दिलं त्यांच्या दिग्दर्शकांनी, त्या सुमीच्या दिग्दर्शकांनी अमोल गोळे, मी त्यांनाही तितकंच श्रेय देईल. कारण मी गेल्या त्यांनी मला म्हणजे मी सुमी म्हणून त्यांनी मला पाहिलं आणि मला ती संधी दिली आणि खरंच त्या संधीचं मला इतकं मोठं फळ मिळालं. आकांक्षा, अनेक मुलींना हिरोईन व्हावं वाटतं पण ते कोणालाही शक्य आहे का? ह्याचं उत्तर खरं तर हो आहे. कारण आपली स्वप्न ही आपल्याशिवाय कोणी पूर्ण करू शकत नाही. आपल्या परिवारामध्ये जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचंही तितकंच महत्व असतं या सगळ्या प्रोसेसमध्ये. पण काही असतात ज्यांचे परिवारातले, त्यांचे आई वडील किंवा त्यांच्या परिवारातल्यांना आवडत नाही हे सगळं झालेलं. पण जर तुम्हाला मनापासून इच्छा असेल तर हे नक्कीच होऊ शकतं. फक्त तुम्हाला जर म्हणजे फक्त हे असं एक आपलं माइंड क्लिअर ठेवायचं की मला हे बनायचंय, मला हे पाहिजे, मला हे अचीव्ह करायचंय. म्हणजे मला ऍक्ट्रेस बनायचंय तर मला बनायचंय. मग कितीही काही होऊ दे मी ते बनणारच, मी ते ट्राय करणारच. आकांक्षा, सिनेसृष्टीमध्ये काय काय आव्हाने असतात? मी आता तुम्हाला जसं सांगितलं की मी 3री पासून ह्या क्षेत्रात आहे. तर माझ्या वडिलांनी जेव्हा सुरुवात केली की हिला म्हणजे अशा फील्डमध्ये टाकायचंय
तर आम्ही जेव्हा ऑडिशन्स द्यायला स्टार्ट केले तर तेव्हा काय व्हायचं ना, काय काय जागी म्हणजे सर्वप्रथम पहिल्यांदा माझ्या वडिलांना फसवलं गेलेलं की तुम्ही पैसे द्या मग आम्ही ऑडिशन घेऊ, असं फसवलं गेलेलं. एक मिनिट. आणि मग सृष्टीमध्ये काय काय आव्हाने असतात आणि या सिनेसृष्टीमध्ये तुझा अनुभव कसा होता आणि काय आहे? खरं तर आपण कुठलंही क्षेत्र बघितलं तर त्यामध्ये आव्हानं तर मस्ट म्हणजे आव्हानं असतातच. आणि जर मी हे सांगायला गेले तर मी तुम्हाला जसं सांगितलं की मी 3री पासून ह्या क्षेत्रात मी काम म्हणजे ऑडिशन्स देतेय. तर तेव्हा एकतर मी मूळ पुण्याची आणि जास्त ऑडिशन्स बघायला गेले किंवा जास्त शूटिंग किंवा फिल्मचं काही असं म्हणायला गेलं तर ते मुंबईला पुण्यापेक्षा जरा जास्त चालतं. तर आम्हाला पुणे टू मुंबई ट्रॅव्हल करायला लागायचं फक्त ऑडिशनसाठी. आणि असं नाही ना की प्रत्येक ऑडिशनमधून मीच सिलेक्ट होणार, माझ्यापेक्षाही काही टॅलेंटेड मुली आहेत त्या सिलेक्ट कधी व्हायच्या, कधी मी व्हायचे. मग अशी मनाची तयारी ठेवायलाच लागायची की ह्या ऑडिशनमध्ये मी सिलेक्ट होऊ शकते किंवा नाही होऊ शकते. असं नाही की मी होणारच, म्हणजे माझ्या मनात मी ते हे असायचं की हा मी होणारच, पण एक मनाची तयारी पण ठेवायला लागते की आपण जर सिलेक्ट नाही झालो तर सॅड नाही व्हायचं. आणि मग आम्ही खरं पुण्यातून आम्ही ट्रेननी जायचो, ट्रेननी यायचो. कधी कधी आम्हाला रात्रीचे 2-3 असे वाजायचे घरी यायला. माझ्या वडिलांसोबतच मी ट्रॅव्हल करायचे. तर ही सगळी आव्हानं. परत शूटिंग करताना म्हणजे मी आता माझा जो हिंदी चित्रपट केला तेव्हा मी 11वीत होते आणि मी 11वी म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं की माझी सायन्स स्ट्रीम आहे तर एक थोडंसं जास्त अभ्यासाचा लोड असतो. पण ह्या सगळ्यामध्ये अभ्यास कसा करायचा हे पण म्हणजे एक मोठा चॅलेंजच आहे म्हणायला गेलं तर. कारण जर महिनाभर कुठे आपण बाहेर असू बिना अभ्यास करता तर ते थोडंसं चॅलेंज पडतो, पण तो ठीक आहे, तो होऊन जातो. हे म्हणजे आव्हान आहे. दुसरं म्हणायचं गेलं तर शूटिंग करताना म्हणजे आपल्या घरच्यांपासून लांब राहून तिकडे मन गुंतवून तिकडे सर्वांमध्ये मिसळून शूट करणं, अशी अनेक आव्हानं आहेत. पण त्या सर्वांना सामोरे आपल्याला म्हणजे मला तर जाता येतच. आकांक्षा, आता तुझी स्वप्न काय आहेत? खरं तर मला स्वप्न काय आहेत? खरं तर मला ॲक्ट्रेस व्हायचंय आणि त्यासोबत मला शिक्षण देखील पूर्ण करायचंय. कारण कुठलीही फील्ड असो शिक्षण हे मस्ट असतं, शिक्षण खूप महत्त्वाचं असतं. तर त्यासाठी मला शिक्षण पूर्ण करायचंय. आणि ॲक्टिंगमध्ये बघायला गेलं तर नेहमी माझी एक आवड आहे अभिनय, आणि मी तो नेहमी करत राहील. नेहमी वेगळ्या रूपातून तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला माझी ॲक्टिंग आवडेल, माझा अभिनय आवडेल, माझा अभिनय तुम्हाला कसा आवडेल ह्याचा प्रयत्न मी नेहमी करेल. आणि नेहमी तुमच्यासमोर अजून इम्प्रोवाइज होऊन अजून म्हणजे प्रत्येक कामातून मी जसं तुमच्या समोर येईल तर मी चांगलं असं मी चांगलंच येत राहील, पूर्वीपेक्षा अजून चांगलं. पूर्वी ह्याने मी तुम्हाला हसवत राहील आणि नवीन ऍक्टिंग सादर करेल. आकांक्षा, देवीचे वेगवेगळी रूपे आहेत. महिलांना म्हणजे आपल्याला काय शिकवण देतात? खरं तर माझ्यासाठी माझी पहिली देवी ही माझी आईच आहे. कारण तिने मला लहानपणापासून कुठली गोष्ट वाईट आहे, कुठली गोष्ट चांगली आहे हे शिकवलं. जिने मला घडवलं ती म्हणजे माझी आई. ही माझ्यासाठी माझी देवी आहे. आणि देवींबद्दल सांगायचं म्हटलं तर सरस्वती माता आपल्याला शिक्षणाची ओढ देते. आपलं घर धन धान्य व वैभवानी कौशल्य ही लक्ष्मी माता करते. परत आपण जर कुठल्या संकटात असू तर त्या संकटाला मात देऊन त्याच्या सामोरी जाणं हे आपल्याला दुर्गा माता शिकवते. अशा अनेक देवीचे रूप आपल्याला काही शिकवून जातात. तर एवढंच. आकांक्षा, एवढ्या लहान वयात एका सामान्य घरातली तू मुलगी चंदेरी दुनियेला गवसणी घातली, हे कसं काय शक्य झालं आणि कुणामुळे शक्य झालं?
मला तर लहानपणापासूनच आवड होती ऍक्टिंग करण्याची. पिक्चर काय असतो, कसा बनतो, हे मला लहानपणापासूनच याची आवड होती. मी अनेक चित्रपट बघायचे आणि त्यामधून मी त्यांच्यासारखं ते कसं करतायत, ते कशी ऍक्टिंग करतायत, त्यांना बघून मी तसं स्वतः ऍक्टिंग करायचे, ट्राय करायचे. आरशासमोर जाऊन कंटिन्यू मी त्यांचे डायलॉग्स पाठ करायचे आणि आरशासमोर जाऊन मी तसं बोलायचे. आणि हे सगळं माझ्या आई वडिलांनी म्हणजे त्यांनी बघितलं आणि त्यांनी नोटीस केलं की ही असं सगळं करतीये. तर तिथून पुढे माझ्या वडिलांनी प्रयत्न सुरू केले. आम्ही काय अशा फिल्मी बॅकग्राऊंड मधले नाही आहोत, आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत. आमचं चित्रपट क्षेत्राचे काही संबंध नाहीये. तर तिथून माझ्या वडिलांनी सुरुवात केली प्रयत्न करायला की कसं जाता येतं. अनेक ऑडिशन्स दिले मी आणि त्याच्यावरून मग छोटे छोटे रोल मला मिळत गेले. पूर्ण ह्या म्हणजे जो स्पॅन होता माझ्या आयुष्याचा, त्यामध्ये माझ्या आईनी, माझ्या वडिलांनी, माझ्या काका काकू, माझे बहीण भाऊ, आम्ही खरं तर जॉईंट फॅमिली होतो, तर सर्वांनीच मला सगळेच खूप सपोर्टिव्ह राहिले. आणि आपण म्हणजे नेहमी म्हणजे मी सर्वांनाच बघतो की जर कोणी असं सक्सेसफुल झालं की सगळे श्रेय आपल्या कुटुंबांना देतात, कुटुंबाच्या माणसांना देतात. पण मी अजून एका माणसाला ह्याचं श्रेय देईन. कारण काय असतं की आपण प्रयत्न करतोय. मी असं म्हणतेय की मला हिरोईन बनायचंय, मी असं म्हणतेय मला ऍक्ट्रेस बनायचंय, मला पिक्चर मध्ये काम करायचंय. पण हे शक्य म्हणजे आपण ट्राय करतो, पण हे शक्य तेव्हाच होतं जेव्हा समोरचाही माणूस आपल्याला संधी देतो आणि समोरचाही माणूस आपल्याला त्या जागेवर बघतो किंवा म्हणजे की मी हे करू शकते असं ते समोरचा माणूस बघतो. आणि मी अनेक चित्रपट केले छोटे, त्याच्यामध्ये छोटे मोठे रोल केले. पण ज्या चित्रपटामुळे मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, मला जी प्रसिद्धी मिळाली तो म्हणजे सुमी. आणि त्यामध्ये मला ज्यांनी काम दिलं त्यांच्या दिग्दर्शकांनी, त्या सुमीच्या दिग्दर्शकांनी अमोल गोळे, मी त्यांनाही तितकंच श्रेय देईल. कारण मी गेल्या त्यांनी मला म्हणजे मी सुमी म्हणून त्यांनी मला पाहिलं आणि मला ती संधी दिली आणि खरंच त्या संधीचं मला इतकं मोठं फळ मिळालं. आकांक्षा, अनेक मुलींना हिरोईन व्हावं वाटतं, पण ते कोणालाही शक्य आहे का? ह्याचं उत्तर खरं तर हो आहे. कारण आपली स्वप्न ही आपल्याशिवाय कोणी पूर्ण करू शकत नाही. आपल्या परिवारामध्ये जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचंही तितकंच महत्व असतं या सगळ्या प्रोसेसमध्ये. पण काही असतात ज्यांचे परिवारातले, त्यांचे आई वडील किंवा त्यांच्या परिवारातल्यांना आवडत नाही हे सगळं झालेलं. पण जर तुम्हाला मनापासून इच्छा असेल तर हे नक्कीच होऊ शकतं. फक्त तुम्हाला जर म्हणजे फक्त हे असं एक आपलं माइंड क्लिअर ठेवायचं की मला हे बनायचंय, मला हे पाहिजे, मला हे अचीव्ह करायचंय. म्हणजे मला ऍक्ट्रेस बनायचंय तर मला बनायचंय, मग कितीही काही होऊ दे मी ते बनणारच, मी ते ट्राय करणारच. आकांक्षा, सिनेसृष्टीमध्ये काय काय आव्हाने असतात? मी आता तुम्हाला जसं सांगितलं की मी 3री पासून ह्या क्षेत्रात आहे. तर माझ्या वडिलांनी जेव्हा सुरुवात केली की हिला म्हणजे अशा फील्डमध्ये टाकायचंय, तर आम्ही जेव्हा ऑडिशन्स द्यायला स्टार्ट केले तर तेव्हा काय व्हायचं ना, काय जागी म्हणजे सर्वप्रथम पहिल्यांदा माझ्या वडिलांना फसवलं गेलेलं की तुम्ही पैसे द्या मग आम्ही ऑडिशन घेऊ, असं फसवलं गेलेलं. एक मिनिट. आणि मग